नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या शिरपूर तालुक्यात कोडीद येथून प्रचार शुभारंभ। गावपाड्यांमध्ये स्वागत करून नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान परम पवित्र आहे। संविधानाला कोणी हात सुद्धा लावू शकत नाही। काँग्रेस पक्षाकडे भाजपा सरकार विरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे। भाजपाच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते आहे आणि राहील असे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले। त्या 19 व 20 एप्रिल हे 2 दिवस शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्या दुर्गम आदिवासी भागासह ग्रामीण भागांना भेटी देत आहे। त्यांचे गावपाड्यांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त स्वागत करून प्रतिसाद दिला आहे। प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे वडील ॲडव्होकेट केशी पाडवी हे गेल्या 35 वर्षापासून सत्तेत आहेत। त्यांना त्यांच्या गावाकडे जाणारा रस्ताही करता आला नाही, तो रस्ता मी करून दिला। त्यांच्या मतदारसंघात अनेक गावे विजेअभावी अंधारात होती, ते माझ्या कार्यकाळात वीज पोहोचवली असे निष्क्रिय लोकप्रतिनिधीकडून भाजपा आणि गावित कुटुंबावर होणारे आरोप हास्यास्पद आहेत असे हिना गावित यांनी सांगितले। तर शिरपूर तालुक्यात 22,000 पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ मिळवून दिल्याची माहिती डॉक्टर हिना गावित यांनी दिली। त्यांच्यासोबत प्रचार दौऱ्यात आमदार काशीराम पावरा, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जयवंत पाडवी, बोराळीचे उपसरपंच राहुल रंदे, भाजपाचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, सरलाबाई पावरा, आरती पावरा, सुशीलाबाई पावरा, अनिता पावरा, रतन पावरा, नारायण पावरा आदी उपस्थित होते।